Hello dear students, welcome all of you in today's class. We are learning cyber law. This is a common chapter for arts, commerce and science students also for 11th standard. Previously we had learned some concept in this chapter. We take introduction of cyber law, what is a cyberspace and cyber law, what is mean by cyber law. Cyber law is the area of law that deals with internet's relationship to टेक्नॉलॉजिकल अँड इलेक्ट्रॉनिक एलिमेंट्स. हे आपण याआधी डिस्कस केलं होतं. त्यानंतर सायबर लॉमध्ये काय काय गोष्टी येतात किंवा सायबर लॉचे बेनिफिट्स काय आहेत, त्याचा ॲडव्हान्टेज काय आहे, सायबर लॉज अस्तित्वात असल्यामुळे आपण डिजिटल ट्रान्झॅक्शन्स इझिली करतो, कारण आपल्याला माहिती आहे की आपली जी इन्फॉर्मेशन आहे तिचं मिसयूज होणार नाही, कारण लॉज तशी डिफाईन केलेली आहेत आणि सायबर लॉ असल्यामुळेच जी डिजिटल ट्रान्झॅक्शन्स आहेत ती त्यांच्यामध्ये ग्रोथ होते आहे, हे सुद्धा आपण याआधी पाहिलं. त्यानंतर आपण पाहिलं होतं इथिक्स आणि मॉरल म्हणून. तर व्हॉट इज इथिक्स, व्हॉट इज मॉरल, ह्या डेफिनेशन सुद्धा आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. विच क्राइम्स आर इन्क्लुडेड इन सायबर क्राइम, दॅट ऑल्सो वी हॅड डिस्कस प्रिव्हियसली. That means theft, fraud, forgery, defamation, mischief. These all are activities included as a cyber crime subject to Indian Penal Code. हे पण आपण पाहिलं होतं. हॅकर, who are hackers? Hackers are the knowledgeable persons, knowledgeable computer users who illegally browse or steal companies' private information. हे पण आपण याआधी पाहिलं. आणि त्यानंतर आपण पाहिलं होतं की सॉफ्टवेअर पायरसी म्हणजे काय. तर जर का डुप्लिकेशन होत असेल एखाद्या सॉफ्टवेअरचं, त्याला आपण सॉफ्टवेअर पायरसी म्हणतो. अनऑथराइज एक्सेस मीन्स गेनिंग एक्सेस विदाउट युजर्स परमिशन इज नोन ॲज अनऑथराइज्ड एक्सेस. अनऑथराइज्ड एक्सेसचे आपण काही एक्झाम्पल पण पाहिले होते. आणि कॉपीराईट व्हायोलेशन्स म्हणजे काय, तर कॉपीराईट डाटा म्हणजे काय असतो, समथिंग मॅटर दॅट इज ओन बाय समवन, त्याला आपण म्हणतो कॉपीराइटेड मॅटर. आणि जर कॉपीराईट नियमांचं उल्लंघन होत असेल तर आपण त्याला म्हणतो कॉपीराईट व्हायोलेशन. ओके, नाऊ वी आर लर्निंग नेक्स्ट टॉपिक, नेक्स्ट क्रिमिनल ॲक्टिव्हिटी अँड दॅट इज क्रॅकिंग. देन व्हॉट इज क्रॅकिंग? Cracking is an activity such as decipher codes or passwords and breaking security systems for illegal reason is called cracking. आता क्रॅकिंग मध्ये काय केलं जातं, जे कोड आहेत किंवा त्याचे पासवर्ड्स आहेत ते ब्रेक केले जातात, त्याचं डुप्लिकेशन केलं जातं इल्लिगली, म्हणजे बेकायदेशीरपणे एखाद्या सॉफ्टवेअरचं किंवा एखाद्या कुठल्या पण आयडीचं जेव्हा आपण कोड डेसिफर करतो, चोरतो इनडिरेक्टली आपण असं म्हणतो, आणि त्याचा वापर तुम्ही स्वतःच्या बेनिफिटसाठी करता, त्याला आपण काय म्हणतो तर क्रॅकिंग. द क्रॅकर विल यूज अ प्रोग्राम ऑर स्क्रिप्ट नोन ॲज क्रॅक दॅट हॅज बीन रिटर्न स्पेसिफिकली टू डू व्हॉट दे आर होपिंग टू अचीव. आता आपण याचं बघा, म्हणजे मी आधीच बोलली होती मागच्या वेळेला की हे चॅप्टर समजून घेताना आपल्याला बरीचशी अदर एक्झाम्पल सुद्धा घ्यावी लागू शकतात. आपण असं एक एक्झाम्पल कन्सिडर करूया की एखादं सॉफ्टवेअर आहे आणि ते सॉफ्टवेअर लायसन कॉपी तुम्हाला परचेस करायची आहे. मग एखाद्या सॉफ्टवेअरची जर लायसन कॉपी परचेस करायची म्हटली, म्हणजे प्रोफेशनल व्हर्जन जर का त्याचं घ्यायचं म्हटलं तर त्यासाठी आपल्याला खूप सारी कॉस्ट मोजावी लागते, म्हणजे पैसा खर्च करावा लागतो आणि मग तुम्हाला ती लायसन कॉपी मिळते. पण सपोज एखाद्या क्रॅकरने काय केलं, ते जे ओरिजिनल सॉफ्टवेअर होतं ते एका व्यक्तीने परचेस केलं, त्याचं सॉफ्टवेअर क्रॅक करून जर एखाद्या व्यक्तीने त्याचे कोड डेसिफर केले, त्याच्यामध्ये काही चेंजेस केले, स्वतःचा नॉलेजचा वापर केला आणि नवीन एखादं सॉफ्टवेअर क्रिएट केलं, त्यामध्ये थोडेफार चेंजेस करून किंवा त्याच्या डुप्लिकेट कॉपीज तयार केल्यात त्याने, कोड त्याला माहिती पडला, ओरिजिनल डाटामध्ये काही चेंज केला
आणि तो जो नवीन तयार केलेला सॉफ्टवेअर आहे तर त्याचं ते इनडिरेक्टली क्रॅक व्हर्जन असेल आणि ते क्रॅक व्हर्जन तयार करण्यासाठी त्याला काही फार मेहनत नाही लागली आहे, त्यामुळे तो त्या लायसन कॉपीच्या कम्पॅरेटिव्हली कितीतरी कमी पैशांमध्ये हे क्रॅक व्हर्जनचं सॉफ्टवेअर बाकीच्या लोकांना सेल करतो. आणि एखादा युजर जर ते क्रॅक व्हर्जनचं सॉफ्टवेअर यूज करत असेल तर त्याला कमीत कमी पैशांमध्ये ते मिळतं, पण जे ॲक्च्युअल सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये जे बेनिफिट्स असतात ती सगळी बेनिफिट्स त्या क्रॅक व्हर्जनच्या सॉफ्टवेअरमध्ये त्या युजरला मिळत नाहीत. पण जर एखादा व्यक्ती ते क्रॅकिंग करतोय म्हणजे ॲक्च्युअल जो ओनर आहे त्याचा त्याच्यामध्ये लॉस होतो, म्हणजे ही एक प्रकारची काय झाली तर क्रिमिनल ॲक्टिव्हिटी झाली. ओके, आपण नेक्स्ट पॉइंटकडे वळूया. सायबर बुली किंवा सायबर स्टॉकिंग म्हणतो आपण ज्याला. मग सायबर स्टॉकिंग किंवा सायबर बुली काय असतं तर सायबर स्टॉकिंग इज अ क्रिमिनल प्रॅक्टिस व्हेअर अन इंडिव्हिज्युअल युजेस इंटरनेट टू सिस्टमॅटिकली हरॅश or threaten someone. This crime can be perpetrated through email, social media, chat rooms, instant messaging client and any other online medium. आता सायबर बुली हा जो प्रकार आहे हा सुद्धा जेव्हापासून सोशल मीडियाचा वापर जास्त व्हायला लागला तेव्हापासून सायबर बुलीचं प्रमाण सुद्धा खूप जास्त वाढलं. कारण जोपर्यंत मॅक्झिमम युजर सोशल मीडियाशी कनेक्टेड नसतात तेव्हा एखाद्या व्यक्तीची जर का सपोज सोशली बदनामी जरी झाली तरी ते लोकांना माहिती नाही होत. परंतु आता सोशल मीडियाचा वापर भरपूर 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 वाढलाय. प्रत्येक जण त्याला आपण म्हणू शकतो की ईच अँड एव्हरी इंडिव्हिज्युअल टेक पार्ट इन सोशल मीडिया, दे ॲक्टिव्हली पार्टिसिपेट इन सोशल मीडिया. आणि म्हणून जर एखादा व्यक्ती सोशल मीडियावरती एखाद्या व्यक्तीची बदनामी करत असेल, आपण सायबर बुलीमध्ये काय म्हणतो की इंटरनेटचा तो सिस्टमॅटिकली वापर करतोय एखाद्याला हरॅश करण्यासाठी, म्हणजे एखाद्याला त्रास देण्यासाठी किंवा धमकी देण्यासाठी जर तो इंटरनेटचा वापर करतोय तर त्या प्रकाराला आपण काय म्हणतो तर सायबर स्टॉकिंग म्हणतो. आता ह्या गोष्टी चॅटच्या थ्रू, ईमेलच्या थ्रू घडू शकतात. म्हणजे एखादा ग्रुप वगैरे असेल किंवा मग आपण फेसबुक, इंस्टाग्राम याचा पण विचार केला तरी चालेल. त्याच्यामध्ये नंबर ऑफ पीपल्स एकमेकांशी कनेक्टेड असतात आणि एखाद्या व्यक्तीची जर बदनामी, तुम्ही चुकीची माहिती जर का पोस्ट करत असाल तर तो सुद्धा प्रकार कशामध्ये जाईल आपला सायबर बुलीमध्ये. ही सुद्धा एक प्रकारची काय आहे तर क्रिमिनल ॲक्टिव्हिटी आहे. ओके, हा झाला एक प्रकार. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉइंटकडे वळूया. फिशिंग. फिशिंग इज अ टेक्निक ऑफ एक्सट्रॅक्टिंग कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन सच ॲज क्रेडिट कार्ड नंबर्स अँड युजर नेम पासवर्ड कंपोज्ड बाय प्रिटेंडिंग ॲज अ लीगल एंटरप्राइज. हे खूप महत्वाचं आहे. फिशिंग इज टिपिकली कॅरीड आउट बाय ईमेल स्पूफिंग. आता हे जे फिशिंग आहे, फिशिंग मध्ये काय केलं जातं म्हणजे या टेक्निकमध्ये यूज कशाचा केला जातो, मोस्टली नंबर ऑफ पीपल जी आहेत ती कंबाईन येऊन अशा प्रकारचे गुन्हे करतात किंवा अशा प्रकारचे गुन्हे जे घडतात त्यामध्ये एखाद्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीचा हात नसून नंबर ऑफ पीपल्स फिशिंग घडवून आणतात. इथे पण आपण बघा एक्झाम्पल घेण्यासाठी असं कन्सिडर करूयात. भरपूर वेळेला आपल्याला बँकेमधून वगैरे असा फोन आला असं माहिती पडतं की हां या बँकेतून फोन आला ज्या बँकेत तुमचं अकाउंट होतं आणि ते तुम्हाला काहीतरी इन्फॉर्मेशन विचारताय की तुमचं अकाउंट काय आहे, तुमचा LICचा नंबर काय वगैरे वगैरे काहीतरी. म्हणजे जी इन्फॉर्मेशन ॲक्च्युअली बँक कधीही आपल्याला विचारत नाही, परंतु समोरचा व्यक्ती फोन करताना आपल्याला असं प्रिटेंड करतोय की खरोखरच तो एखाद्या बँकेतून बोलतोय म्हणून. म्हणजे आपल्याला असं वाटतंय की फोन करणारा कोणीतरी एखाद्या लीगल एंटरप्राइज मधला काम करणारा व्यक्ती असेल, एखादा एम्प्लॉई असेल आणि सांगताना पण ते आपल्याला असे सांगतात की हां या प्रकारचं तुम्ही हे केलेलं होतं तर त्याच्यामध्ये तुम्ही विनर झाला आहात, तुम्हाला लॉटरी लागली आहे वगैरे वगैरे काहीतरी. मग अशा सिच्युएशनमध्ये जिथे तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन काढून घेतात. आपल्या क्रेडिट कार्डचे जे इन्फॉर्मेशन आहे
ती त्यांच्याकडे आपल्याकडून जातात. कारण फिशिंग जी आहे या प्रकारामध्ये समोरचा व्यक्ती जेवढा रिस्पॉन्सिबल असतो त्यापेक्षा जास्त जो ज्याच्यासोबत तो फ्रॉड होतोय तो व्यक्ती पण तेवढाच रिस्पॉन्सिबल असेल. कारण जरी आपल्याला कुठूनही कशाही प्रकारचे फोन आले असतील तरीही आपण आपली कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन समोरच्या सोबत शेअर करू नये हे आपल्यावर डिपेंडंट आहे. पण जर तुम्ही ती इन्फॉर्मेशन शेअर करत असाल तर मग आपल्यासोबत फ्रॉड होण्याच्या ज्या पॉसिबिलिटीज आहेत त्या अर्थातच जास्त असतील किंवा त्या वाढतील. म्हणून फिशिंग सहजासहजी कोणी तुमच्यासोबत करू शकत नाही जर तुम्ही त्याला रिस्पॉन्स दिला नाही तर. त्यामुळे फिशिंग मे बी आपण अवॉइड करू शकतो. कारण फिशिंगचे जे बळी आहेत तर ते आपल्यासारखे सामान्य माणसं सुद्धा त्या गोष्टींना बळी पडतात. तसं RBI वगैरे सुद्धा आता बऱ्याच ठिकाणी लोकांना इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतं की कुठलीच बँक तुम्हाला काही तुमची पर्सनल डिटेल्स विचारत नाही, त्यामुळे तुम्ही ती शेअर करायची नाहीत. आणि आपण या गोष्टीचं एक लक्ष ठेवायला पाहिजे की ह्या गोष्टी नेमकं लिगलच कोणीतरी तुम्हाला विचारतंय का हे जोपर्यंत तुम्हाला कन्फर्म होत नाही तोपर्यंत आपण आपली पर्सनल इन्फॉर्मेशन, मग ती क्रेडिट कार्डची असेल, डेबिट कार्डची असेल, आपल्या मोबाईलवर आलेला एखादा OTP असेल तर ते शेअर करायला नको. ओके, आता हा एक झाला प्रकार. त्यानंतर आपण पुढच्या क्राईमकडे वळूयात, प्लॅगॅरिझम म्हणून. तर काय असतं प्लॅगॅरिझम? प्लॅगॅरिझम इज प्रेझेंटिंग समवन एल्स वर्क ऑर आयडिया ॲज युअर ओन विदाउट देअर कन्सेंट. म्हणजे एखादा डाटा, एखादं मॅटर एखाद्या व्यक्तीच्या मालकीचं असेल पण तुम्ही ते प्रिटेंड करताय की नाही ते ना माझं आहे. म्हणजे त्या व्यक्तीची परमिशन न घेता ते मॅटर तुम्ही स्वतःचं म्हणून प्रेझेंट करताय. The widespread use of computers and the advent of internet has made it easier to plagiarize the work of others. इथे आपण एक एक्झाम्पल घेतोय. फॉर एक्झाम्पल, plagiarism is found in documents such as essay, reports, etc. आता हे तर बघा आपण बऱ्याच ठिकाणी ऑब्झर्व करतो. आता काही अंशी प्लॅगॅरिझम म्हणजे बेसिक सिच्युएशन्स मध्ये इम्पॉर्टंट पण असतं. बऱ्याच वेळेला ते आपण करतो सुद्धा. कारण बघा आत्ताच्या सिच्युएशनचा जर आपण विचार केला तर बऱ्याच वेळेला असं होतं की एखादी इन्फॉर्मेशन आपल्याला हवी आहे तर आपण सहज कोणालाही म्हणतो अरे गुगल कर. गुगल कर म्हणजे काय, तर गुगलवरती ती इन्फॉर्मेशन सर्च कर. मग एखादा व्यक्ती जेव्हा गुगलवर एखादी इन्फॉर्मेशन सर्च करतो तर इनडिरेक्टली ते कोणाचं तरी असतं. अर्थात त्याने इंटरनेटवरती प्रोव्हाइड केलंय म्हणजे युजरने ते वापरावं यासाठीच प्रोव्हाइड केलेलं असतं. म्हणून आपण तो त्याच्यामधला जो डाटा घेतो आपल्या स्वतःच्या ओन पर्पजसाठी तर ते सुद्धा एक प्रकारचं क्राईमच आहे. पण इथे आपण प्लॅगॅरिझम म्हणताना त्या डाटाचा तुम्ही स्वतःसाठी तर वापर करताय पण स्वतःच्या बेनिफिटसाठी जर करत असाल, अर्निंगसाठी करत असाल आणि त्यापासून जर त्या ओरिजिनल डाटाच्या ओनरला काही प्रॉब्लेम क्रिएट होत असतील तर आपण त्याला सायबर क्राईम म्हणणार. सहज नुसती गुगलवरची इन्फॉर्मेशन सर्च करणं म्हणजे हा काही सायबर क्राईम होणार नाही. ओके, आता नेक्स्ट पॉइंटकडे वळूयात, हॅकिंग. हॅकिंग रेफर्स टू अनऑथराइज इन्स्ट्रुजन इनटू अ कम्प्युटर ऑर अ नेटवर्क. आता इन्स्ट्रुजन म्हणजे काय म्हणतो आपण, घुसखोरी करणं. अनाधिकृतपणे एखाद्या कम्प्युटरमध्ये किंवा एखाद्या कम्प्युटरच्या नेटवर्कमध्ये घुसखोरी करणं त्याला आपण म्हणतो हॅकिंग. अँड हॅकिंग इज ओनली डन बाय नॉलेजेबल पर्सन. साधारण मनुष्य, साधारण व्यक्ती हॅकिंग सहजपणे करू शकत नाही. त्यासाठी अर्थातच त्याचं खूप काही नॉलेज असणं गरजेचं असते. हॅकर इज अ पर्सन intensely interested in the deep and hidden or concealed working of any computer operating system and programming language. आता कधी कधी हॅकर जो आहे त्या हॅकरचं जे इंटेन्शन आहे हे ऑलवेज रॉंग असेल असं पण नसतं.
हॅकिंग करणं कधी कधी त्या हॅकरच्या दृष्टिकोनातून बेनिफिशियल सुद्धा असू शकेल किंवा सगळ्या समाजासाठी सुद्धा ते बेनिफिशियल असू शकतं. कारण हॅकिंग जरी हा ॲक्च्युअल क्राईम असला तरी जर का त्या हॅकरचं इंटेन्शन प्रॉपर असेल तर तो तितकासा म्हणजे खूप मोठा गुन्हा आहे असं पण आपण म्हणणार नाही. कारण की गव्हर्नमेंटसुद्धा वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये हॅकर्स अपॉइंट करते त्यांच्या म्हणजे पोस्टवरती. कारण काही सिच्युएशनमध्ये ते गरजेचं असतं. सपोज एखादा व्यक्ती आहे त्याने एखादं सॉफ्टवेअर क्रिएट केलं आहे, स्वतःचं नॉलेज वापरून त्याने एखादं सॉफ्टवेअर क्रिएट केलं आणि त्याला ते सॉफ्टवेअर दुसऱ्या कोणाला नाही द्यायचं आहे. म्हणजे त्याचं नॉलेज तो म्हणतोय फक्त मी स्वतःच वापरेल, मला दुसऱ्याला यूज करायला नाही द्यायचं. पण दुसरा एखादा हॅकर त्याने तयार केलेलं जे सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये आणखी काही चेंज करून बाकीच्यांना अजून जर जास्त काही चांगलं देऊ इच्छित असेल तर तसं करण्यासाठी तो काय करतो तर त्या कोडला हॅक करतो. म्हणजे अर्थातच तो सायबर क्राईम आहे, ती क्रिमिनल ॲक्टिव्हिटी आहे. त्याचं इंटेन्शन काहीही असो, पण जर तो चुकीच्या माध्यमातून किंवा बेकायदेशीरपणे अनऑथराइज्डली जर तो डाटा स्टील करत असेल तर तो काय झाला, एक प्रकारचा सायबर क्राईमच झाला. दे माइट डिस्कवर लूप होल्स विदिन सिस्टीम अँड रिझन्स फॉर सच लूप होल्स. आता लूप होल्स म्हणजे काय, आपण ज्याला पळवाटा म्हणतो. म्हणजे एखादं चांगलं काम करताना ते इझिली होण्यासाठी आपण अनऑथराइजरित्या काहीतरी त्याच्यातून पळवाट काढतो. इंटेन्शन या ठिकाणी चांगलं आहे की माझं काम लवकरात लवकर व्हावं, परंतु जर तुम्ही अनऑथराइजपणे ते करत असाल तर ती एक क्रिमिनल ॲक्टिव्हिटी असेल. पण कधी कधी मे बी हॅकिंगचं इंटेन्शन चांगलं सुद्धा असू शकतं. ओके, आता आपण जे काही डिस्कस केलं हे सगळे जे टॉपिक्स होते हे ॲक्च्युली काय होते, एक्झाम्पल ऑफ सायबर क्राईम. आता एक्झाम्पल ऑफ सायबर क्राईममध्ये आपण सॉफ्टवेअर पायरसी पाहिलं. 2 मार्कांना एक्झामच्या दृष्टिकोनातून दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. त्यानंतर अनऑथराइज एक्सेस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. त्यानंतर आपण कॉपीराईट व्हायोलेशन, क्रॅकिंग, सायबर बुली, फिशिंग, प्लॅगरिझम आणि हॅकिंग ही पण जी पॉईंट्स पाहिली तर ही म्हणजे फिल इन द ब्लँकसाठी म्हणा किंवा मग MCQ पॅटर्नसाठी की सायबर क्राईम्स कुठले कुठले आहेत तर त्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट असतील. आता आज आपण या चॅप्टरमध्ये सायबर क्राईम्सची वेगवेगळी डिफरंट एक्झाम्पल्स पाहिली. इन अवर नेक्स्ट लेक्चर वी विल डिस्कस अबाउट सायबर सेफ्टी अँड सिक्युरिटी. म्हणजे जी सायबर क्राईम्स होतात, टू अवॉइड दीज क्राईम्स, ही क्राईम्स होऊ नयेत यासाठी आपण प्रिकॉशन्स काय घ्यावीत त्याविषयी आपण आता पुढच्या वेळेला डिस्कस करूया. सो नाउ I conclude this session. Have a nice day and bye.